Hello students. Our subject for today is English. Children are going to school. Today we are going to recite a poem. Children are going to school. Let's read. Children are going to school. Morning light spreads over the earth. Once again, the sky bows its head in respect, for children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. Through the green top branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands, for children are going to school. Angels of light have set out. Every road is a gleam. At this hour, every particle of the earth throbs like mother's heart. Time setting on an old roof flies pigeons in the sky. For children are going to school. Translated from बच्चे स्कूल जा रहे हैं by निदा फाजिल. निदा फाजली यांच्या बच्चे स्कूल जा रहे हैं या कवितेचा हा इंग्रजी अनुवाद किंवा भाषांतर. आता आपण या कवितेचा प्रत्येक स्टांजा मराठीत समजून घेणार आहोत. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मुलांनो, या कवितेत कवी मुलं शाळेत जात असताना त्यांना पाहून निसर्गातील घटक आपला आनंद व्यक्त करतात. तो आनंद ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात. तो कसा आनंद व्यक्त करतात याचं चित्रण कवी या कवितेत करतात. मुलं शाळेत जातात, चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, जात आहेत, ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. हेही या कवितेत अधोरेखित करण्यात आलेलं आहे. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. सकाळ झालेली आहे, सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. वन्स अगेन द स्काय बोज इज हेड इन रिस्पेक्ट. द स्काय बोज इज हेड इन रिस्पेक्ट म्हणजे आकाशाने आपले टोके आदराने झुकवलेले आहे, कारण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, मुलं शाळेत जात आहेत. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर. आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर, नदीवर स्नान करून सूर्य ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. मस्लिन अ काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक, मलमली. गोल्डन सोनेरी, टर्बन म्हणजे पागोटे परिधान करून सूर्य वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड म्हणजे रस्त्याच्या एका कडेला थांबून हसत आहे, कारण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, कारण मुलं शाळेत जात आहेत. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. बघा, ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्रीजेस म्हणजे हवा, वारा. कसली गाणी गात आहेत? सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. आपण त्याला प्रार्थना गीतं म्हणूया किंवा आशीर्वादाची गाणी गात आहेत. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस, झाडाच्या शेंड्यातून फांद्यातून हवा सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स म्हणजे प्रार्थना गीतं गात आहेत. फ्रेग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स. सुवासिक फुलं झोपलेल्या रस्त्याला उठवत आहेत. विथ देअर मेलोडीज, लोरी गाऊन उठवत आहेत. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, रस्त्याच्या कडेला द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज. फॉलिएज बघा इथे ग्रीनरी, लिफी कवर, पर्णसंभार. वेव्ज हिज हँड्स म्हणजेच हात हलवत आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, कारण मुलं शाळेत जात आहेत. नेक्स्ट स्टांजा. Angels of light have set out. Every road is a gleam. Gleam means shining brightly. चमकत आहे. बघा, एंजल्स ऑफ लाईट, प्रकाशाचे दूत बाहेर आलेले आहेत आणि प्रत्येक रस्ता हा चमकत आहे. ॲट दिस आवर, यावेळी एव्हरी पार्टिकल्स ऑफ द अर्थ, पार्टिकल ऑफ द अर्थ, पृथ्वीचा कण न कण, एव्हरी पार्टिकल
throbs like mother's heart. आईच्या हृदयासारखा धडधडतो आहे. throbs धडधडणे. Time sitting on an old roof. वेळ कुठे बसलेली आहे? जुन्या छतावर बसून फ्लाईज पिजन्स इन द स्काय. आकाशात कबुतरांना उडवत आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जा रहे हैं बाय निदा फाजली. निदा फाजली यांच्या बच्चे स्कूल जा रहे हैं या कवितेचा हा इंग्रजी अनुवाद. मुलांनो, आता आपण बच्चे स्कूल जा रहे हैं ही निदा फाजली यांची मूळ कविता ऐकणार आहोत. निदा फाजली यांची बच्चे स्कूल जा रहे हैं ही कविता, त्यांची मूळ कविता आता आपण ऐकणार आहोत. बच्चे स्कूल जा रहे हैं. हुआ सवेरा, जमीन पर फिर अदब से आकाश अपने सर को झुका रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. नदी में स्नान करके सूरज सुनारी मलमल की पगड़ी बांधे सड़क किनारे खड़ा हुआ मुस्कुरा रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. नदी में स्नान करने सूरज सुनारी मलमल की पगड़ी बांधे सड़क किनारे खड़ा हुआ मुस्कुरा रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. हवाएं सरसब्ज डालियों में दुआओं के गीत गा रही है. महकते फूलों की लोरियां सोते रास्तों को जगा रही है. घनेरा पीपल गली के कोने से हाथ अपने हिला रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. फरिश्ते निकले रोशनी के. फरिश्ते निकले रोशनी के, हर एक रास्ता चमक रहा है. ए वक्त वो है जमी का हर जरा माँ के दिल सा धड़क रहा है. पुरानी एक छत पे वक्त बैठा कबूतरों को उड़ा रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. बच्चे स्कूल जा रहे हैं. आणि कवी आहेत निदा फाजली. निदा फाजली, तुम्ही इथे त्यांचा फोटो बघू शकता. उर्दूतील प्रख्यात शायर, कवी आणि गीतकार निदा फाजली. इंग्लिश वर्कशॉप. आता आपण कवितेच्या खालील स्वाध्याय सोडवणार आहोत. फाइंड ॲटलिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग. म्हणजेच कवितेतील कमीत कमी 2 गोष्टी अशा शोधा की ज्यामुळे कळते की इट इज अर्ली मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. हे कोणत्या गोष्टीवरून कळते? द आन्सर इज मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. या वाक्यातून आपल्याला कळते की ही सकाळ आहे. आणि दुसरं, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल. यावरून सुद्धा आपल्याला कळते की कवितेतील वेळ ही सकाळची आहे. इट इज अर्ली मॉर्निंग. नेक्स्ट, द ॲटमॉस्फिअर इज प्लीजंट. वातावरण खूप सुंदर आहे, प्रसन्न आहे, आल्हाददायक आहे. हे कशावरून कळते बघा? ब्रीजेस सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. हवा प्रार्थना गीतं गात आहे किंवा आशीर्वादाची गाणी गात आहे. दुसरं, फ्रेग्रंट फ्लावर्स, सुवासिक फुलं अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज. म्हणजे सुंदर आवाजात गावळून झोपलेल्या रस्त्यांना उठवत आहे. यावरून आपल्याला कळते द ॲटमॉस्फिअर इज प्लीझंट. वातावरण खूप कसं आहे? प्रसन्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर वुमेन बीइंग्स आर मेन्शन इन द पोएम. म्हणजेच मुलांशिवाय या कवितेत माणसांचा उल्लेख आलेला नाही. हावेवर, असे असले तरी मेनी नॅचरल एलिमेंट्स, निसर्गातील अनेक घटक असे दाखवलेले आहेत, आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन. माणसासारखे वागत असल्याचं दाखवलेलं आहे. माणसासारखं वर्तन करत असल्याचं किंवा कृती करत असल्याचं दाखवलेलं आहे. राईट व्हॉट इच ऑफ देम डज. ते नेमकं काय करतायत ते आता आपल्याला लिहायचं आहे. बघूया. द स्काय काय करते? द स्काय bows his head in respect. The sun dressed up in his golden muslin turban. Breezes sings their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads. The people waves his hands.
and every particle of the earth throbs like mother's heart. आईच्या हृदयासारखे धडधडत आहेत. मुलांनो, हे सगळे नॅचरल एलिमेंट्स आहेत. द स्काय, सन, ब्रीजेस, फ्रेग्रंट फ्लावर्स, पीपल अँड एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ. आणि ते माणसासारख्या कृती करताना दाखवलेले आहेत. आणि त्या कोणत्या कोणत्या कृती करत आहेत ते आपण पाहिलेलं आहे. वाय आर दिस रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. म्हणजे आता जे आपण नॅचरल एलिमेंट्स बघितले ते कवितेमध्ये कॅपिटल लेटरने लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांचं सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटल आहे. तर प्रश्न काय आहे, वाय आर दिस रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. म्हणजे त्यांचे या नावांची सुरुवात कॅपिटल अक्षराने का केली आहे. तर आन्सर इज द नेम ऑफ नॅचरल एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड इन द पोएम ॲज ह्युमन्स. म्हणजे ते माणसाचं प्रतिनिधित्व करतात. अँड नेम्स ऑफ ह्युमन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर. आणि माणसाच्या नावाची सुरुवात नेहमी आपण कॅपिटल लेटरने करतो. आपण टाईप्स ऑफ नाऊनमध्ये पाहिलं, प्रॉपर नाऊन ऑलवेज राईट विथ कॅपिटल लेटर, दे आर कन्सिडर ॲज अ प्रॉपर नाऊन. आणि कवितेत हे नॅचरल एलिमेंट जे आहेत ते प्रॉपर नाऊन म्हणून आलेले आहेत. म्हणून त्यांची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज टाईम डू. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन. म्हणजेच काय, टाईम काय करत आहे आणि त्याच्या कृतीतून आपल्याला काय समजले, काय समजते आहे. द टाईम इज सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ अँड फ्लाइंग पिजन्स इन द स्काय. म्हणजे टाईम जुन्या छतावर बसून आकाशात कबुतरं उडवत आहे. इट शोज अस दॅट टाईम इज वॉचिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ पीपल विदाऊट बिंग नोटीस अँड इज पासिंग व्हेरी क्विकली. याच्यावरून आपल्याला असे समजते की वेळ लोकांच्या क्रिया पाहत आहे. आणि कशा पाहत आहे, गुपचूप, ते आपल्या लक्षात येत नाही. अँड इज पासिंग व्हेरी क्विकली, फार लवकर ते जात आहे. नाव दिस इज टाईम फॉर ॲक्टिव्हिटीज. मुलांनो, तुम्हाला इथे काही ॲक्टिव्हिटीज कृती दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत. इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राईब हिअर, व्हॉट कलर्स विल यू सी यूज. म्हणजेच काय मुलांनो, कवितेत काही दृश्य दिलेली आहेत, त्या दृश्यांचं आपण चित्र काढलं तर त्यांना तुम्ही कोणता रंग वापराल. मेन्शन द ऑब्जेक्ट अँड द कलर युझिंग लाईन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन. म्हणजेच कवितेतील ओळी आणि तुमची कल्पना वापरून अशी वस्तू आणि त्यांचे रंग लिहायचे आहेत. एक्झाम्पल बघा, एक दृश्य मी इथे दिलेलं आहे. द स्काय बोज इज हेड इन रिस्पेक्ट. आकाश आपले डोकं झुकवते आहे आदराने, असं एक दृश्य आहे. याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे, स्काय. आणि त्याला स्कायचा कलर कोणता असणार आहे, ब्ल्यू विथ व्हाईट क्लाउड्स. म्हणजे निळा आणि त्याच्यात पांढरे ढग असणार आहे. असं एक मी उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही पुस्तकातील अशी अजून 3 दृश्ये शोधायची आहेत. त्याच्यातले ऑब्जेक्ट शोधून त्याचे कलर कोणते असणार ते तुम्ही लिहायचं आहे. नेक्स्ट, ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑर पोयम फ्रॉम युअर मदर टंग टू इंग्लिश. मुलांनो, तुम्हाला तुमच्या मातृभाषेतील आवडणारं एखादी गाणं किंवा कविता यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहेत. काही ओळी ट्रान्सलेट करायचे आहेत. यासाठी तुम्ही घरातील तुमच्या ताईची, आई बाबाची मदत घेऊ शकता. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोयम दॅट हॅव द सफिक्स एक्स. म्हणजे सफिक्स म्हणजे अंत प्रत्यय, शेवटी येणारे प्रत्यय कोणते पाहिजे, एस. शेवटी एस येणारे शब्द आता आपल्याला शोधायचे आहेत. एस प्रत्यय असलेले शेवटी आपल्याला शोधायचे. आता इथे बघा, एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे, स्प्रेड्स. असेच तुम्ही कवितेत अंत प्रत्यय एस असलेले शब्द शोधायचे आहेत. म्हणजे शेवटी एस आलेले शब्द शोधून लिहायचे आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे, स्प्रेड्स. नेक्स्ट, राईट इन 2 मिनिट्स. आता 2 मिनिट्स ॲक्टिव्हिटी आहे. ॲटलिस्ट 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड्स. रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत आणि आपल्यासाठी शब्द आहेत स्कूल, रोड आणि ट्री. स्कूल, तर स्कूलचे रिलेटेड वर्ड्स तुम्ही काय लिहिणार, टीचर, स्टुडंट्स, ब्लॅकबोर्ड, बुक, स्टोरी, पोयम, लेसन, एक्झाम, टेस्ट. असे तुम्ही स्कूलचे रिलेटेड वर्ड्स लिहिणार आहात. हे तुम्ही रफ वहीत ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तसेच रोड आणि ट्री याचे पण रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. थँक्यू.